नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। आरोग्य विभाग संबंधित 130 जागांसाठी विविध पदे भरल्या जात आहेत, ज्यामध्ये परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रसविका, औषध निर्माण अधिकारी, एमपीडब्ल्यू अशा विविध पदांचा समावेश आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा फिजिकल घेतला जाणार नाही, त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा, त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर आज आपण या पदाच्या असणाऱ्या जागा, शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत एक जाहीर सूचना इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग संबंधित पदे या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये 130 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम एनटीपी, 15वा वित्त आयोग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ठोक मानधन तत्वावर रिक्त पदांची पदभरती या ठिकाणी 130 जागेसाठी या ठिकाणी होत आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। 20 ऑगस्ट 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। परंतु अर्ज सादर करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीबाबत सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर या पदभरतीची जी काही सविस्तर जाहिरात आहे ती तुम्हाला महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी मिळून जाईल। तर संकेतस्थळाला भेट देऊन ती सविस्तर जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन या पदांसाठी अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर सादर करू शकता। तत्पूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर महत्त्वाच्या पदांमध्ये बघू शकता, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदाची या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे। टोटल 12 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। एमबीबीएस डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, त्यामध्ये एमसीआय किंवा एमएससी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। 60,000 रुपये प्रतिमाह मानधन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीचे दुसरे पद या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत भरल्या जात आहे। तर या पदासाठी सुद्धा टोटल 21 जागा इथे दिलेल्या आहेत। वर 12 पदे आणि यामध्ये 21 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। टोटल मिळून या ठिकाणी 23 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। आणि या पदासाठीची वयाची उच्चतम वयोमर्यादा आहे ती 69 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर महत्त्वाचे दुसरे पद मी म्हटले तर या ठिकाणी परिचारिका महिला आणि परिचारिका पुरुष हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। परिचारिका महिला करता या ठिकाणी बघू शकता एनएचएम अंतर्गत 6 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी दुसरे परिचारिका महिलेचे पद या ठिकाणी भरले जाते, त्याकरिता 23 जागा, अशा टोटल मिळून 29 जागा परिचारिका महिलाच्या या ठिकाणी भरल्या जाते। त्याकरता जी शिक्षण पात्रता लागणार आहे ती बीएससी नर्सिंग जीएनएम या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही परिचारिका महिलासाठी अर्ज सादर करू शकता। 20,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर परिचारिका पुरुष करता या ठिकाणी 3 जागा इथे दिल्या गेलेल्या आणि वरती या ठिकाणी बघू शकता परिचारिका पुरुषाच्या जागा 2, अशा टोटल मिळून 5 जागा परिचारिका पुरुष करता या ठिकाणी दिलेल्या आहे। बीएससी नर्सिंग आणि जीएनएम तुमच्या या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्याकरता जी वयाची अट आहे ती 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी आणि 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। 20,000 रुपये प्रतिमाह मानधन तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। टोटल 4 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। कॅटेगरी वाईज वॅकन्सी इथे तुम्ही जाहिरातीमधून बघू शकता। शिक्षण पात्रता बीएससी सोबत डीएमएलटी तुमच्या या ठिकाणी असणे आवश्यक आहे। पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। 17,000 रुपये मानधन या पदासाठी असणार आहे। 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गामध्ये वयाची अट, तर राखीव प्रवर्गामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत इथे वयाची अट देण्यात आलेली आहे। त्यानंतर औषध निर्मात्यासाठी ही रिक्रुटमेंट 2 जागेसाठी होत आहे। डीफॉर्म तुमचं या ठिकाणी झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। 17,000 रुपये मानधन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। प्रसविका करता ही रिक्रुटमेंट 6 जागेसाठी या ठिकाणी होत आहे। एनएम तुमच्या या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। 18,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे। आणि वयाची अट आहे ती खुल्या प्रवर्गामध्ये 18 ते 38 वर्ष, तर राखीव प्रवर्गामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम एनटीपी अंतर्गत हे पद या ठिकाणी भरल्या जाते, ज्यामध्ये औषध निर्माण अधिकारी हे पद इथे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी भरल्या जाते। टोटल 1 जागा या ठिकाणी असणार आहे। फार्मसीमधून तुम्ही डिग्री केलेला असेल, डिप्लोमा तुमच्या या ठिकाणी झालेलं असेल तर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अर्ज सादर करू शकता।
मॅनेजिंग ड्रग स्टोअरचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदासाठी जे वेतन आहे ते 17,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक करता हे रिक्रुटमेंट 1 जागेसाठी या ठिकाणी होत आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएट असाल, डिप्लोमा तुमचं झालेलं असेल आणि NTEPचा 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षकसाठी अर्ज इथे सादर करू शकता. 20,000 रुपये एकूण मानधन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे आणि जी वयाची अट आहे ती 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 15व्या वित्त आयोगा अंतर्गत मित्रांनो MPW मेल हे पद या ठिकाणी भरलं जात आहे. टोटल जागा या ठिकाणी बघू शकता येथे 31 देण्यात आलेली आहे. त्यानंतर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना जे यामध्ये MPW मेलच्या 3 जागा अशा टोटल मिळून 34 जागा MPW मेलच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर एक सुवर्ण संधी आहे MPW मेल या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता. कॅटेगरी वाईज वॅकेन्सी ते बघू शकता. शिक्षण पात्रता जी आहे ती सायन्समधून 12वी उत्तीर्ण असाल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असेल तर MPW मेल या पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदासाठी जे वेतन आहे ते 18,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाअंतर्गत महत्त्वाची पदे या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. तर या पदाबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घेऊन ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा त्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे 130 जागांसाठी विविध पदांची ही पदभरती या ठिकाणी होत आहे. त्या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, वेतनाबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या पदासाठी लागणारी शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबतची जी काही माहिती आहे ती तुम्हाला जाहिरातीमधून या ठिकाणी मिळून जाईल. अर्जदारांनी सर्व शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादींची माहिती अर्जामध्ये नोंदवणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर अर्जामध्ये आपली जी काही शैक्षणिक, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबतची जी माहिती आहे ती अचूक आणि पूर्ण या ठिकाणी नोंदवणे आवश्यक आहे. तर तुमचा या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार आहे. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही जाहिरातीमधून सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तुमच्याकडे अनुभव या ठिकाणी असेल तर अनुभवाबाबतची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोंदवणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज सादर करत आहात तर त्याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. एकापेक्षा तुम्ही जास्त पदांना अर्ज सादर करत असाल तर प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र, प्रमाणपत्र सादर करायचे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि अर्जामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्द्यांची माहिती जी आहे ती अचूक आणि सुस्पष्ट अक्षरात या ठिकाणी भरणे त्या उमेदवाराचं बंधनकारक आहे. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा अपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यास तो अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर वयोमर्यादेबाबत सुद्धा माहिती तुम्हाला नोंदवणे आवश्यक आहे. त्याकरता तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा SSCचे जे काही प्रमाणपत्र आहे किंवा जन्माचं प्रमाणपत्र आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे याच्यावरून तुम्ही आपली वयोमर्यादेची माहिती या ठिकाणी भरू शकता. राखीव उमेदवारांकरताची वयाची अट आहे ती कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत असणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी कमाल वयाची अट 43 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर असलेले कर्मचारी यांच्याकरता वयाची जी अट आहे ती शिथिलता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज भरण्याबाबत ज्या काही सर्वसाधारण सूचना आहेत याची सुद्धा माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. सविस्तर माहिती तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे. तर या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबत माहिती घेऊ शकता. तर या पदभरतीची जी काही जाहिरात आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही या पदभरतीची सविस्तर जाहिरात आहे त्याची PDF डाउनलोड करून या पदभरतीबाबत माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीची या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अतिविशेष तज्ञ, विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांची थेट मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता गुणांकन पद्धतीचा अवलंब या ठिकाणी करून तुमची थेट मुलाखत या पदांसाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि जी काही उर्वरित या ठिकाणी पदे आहे त्यांची या ठिकाणी बघू शकता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर गुणांकन पद्धत कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे तर बघू शकता. सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज, लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, एक्सपिरियन्स, त्यानंतर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स, प्रायव्हेट एक्सपिरियन्स अशी टोटल मिळून जी काही या ठिकाणी तुमच्याकडे पात्रता, जी काही गुणांकन पद्धत मध्ये मिळालेली जी काही गुण असणार आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी गुणांकन पद्धतीने गुण देऊन त्या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे आणि या सर्व गुणांकन पद्धतीची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्याची सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सर्वसाधारण सूचना आहे या पदभरतीच्या कशा पद्धतीच्या आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या पदाकरता तुम्ही रजिस्टर्ड
तर टपालाने किंवा स्वतः हजर राहून या पदासाठी अर्ज सादर करू शकता. 20 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या पदासाठी अर्ज कोणत्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे त्याचा सुद्धा ॲड्रेस या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर तालुका, जिल्हा ठाणे असा ॲड्रेस या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा इथे देण्यात आलेला आहे. तर या ॲड्रेसवर दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज टपालच्या साहाय्याने किंवा स्वतः जाऊन या ठिकाणी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे आणि तो अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरायचा, तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी कुठून मिळेल याची सुद्धा माहिती मी सांगणार आहे. तर या जाहिरातीसोबतच मित्रांनो एक अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. तर हा अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. त्यामध्ये आपली जी काही माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि त्या दिलेल्या माहितीसोबतच आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहेत, जी काही प्रमाणपत्र आहेत या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तो अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे टपालच्या साहाय्याने किंवा स्वतः तुम्ही या ठिकाणी जाऊन तो अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे 130 जागांसाठी विविध पदांची ही रिक्रुटमेंट मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली असून त्याची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.